श्री व्यंकटेशाय नमः. नमस्कार भाविक हो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज अधिक मासातील शेवटचा आणि अत्यंत पुण्यप्रद दिवस आहे. या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण मिळून श्री व्यंकटेश विजय स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करणार आहोत आणि प्रत्येक श्लोकाचा सोपा मराठी अर्थ समजून घेणार आहोत. कमला कुचचू कुमकुमतो नियतारुणिता तुलनीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव व्यंकटशैलपते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवान व्यंकटेश्वरांचे दिव्य स्वरूप, कमलासारखे नेत्र आणि लक्ष्मीपती म्हणून त्यांची महिमा या श्लोकात वर्णन केली आहे. दुसरा श्लोक. सचतुर्मुख षण्मुख पंचमुख प्रमुखाखिल दैवत मौली मने शरणागत वत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असलेले आणि शरणागत भक्तांवर कृपा करणारे भगवान व्यंकटेश्वर यांना रक्षणासाठी प्रार्थना केली आहे. आता तिसरा श्लोक. अधिवेंकटशैलमुदारमते जनताभिमताधिक दानरतात् परिदेवतया गतितान्निगमय कमलादयितान्न परंकलये. याचा अर्थ असा आहे की भगवान व्यंकटेश्वर हेच सर्वोच्च दैवत आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही श्रेष्ठ नाही, असा भाव या श्लोकात व्यक्त केला आहे. आता पाचवा श्लोक पाहूया. कलवेणुरवावश गोपवधू शतकोटी वृतात स्मर कोटी समात वल्लविका भीमता सुखदात वसुदेव सुतान्न परंकलये. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण आणि श्री विष्णू यांच्या दिव्य स्वरूपाचे स्मरण करून भक्तिभाव दृढ करण्याचा संदेश या श्लोकात आहे. आता आपण 6वा श्लोक पाहूया. अभिराम गुणाकर दाशरथे जगदेक धनुर्धर धीरमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव जयाधल जलधे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान श्रीरामांचे दिव्य गुण, त्यांची दया आणि भक्तांवरील कृपा यांचे वर्णन या श्लोकात केले आहे. आता 7वा श्लोक पाहूया. अवनीतनया कमनीय कुरन रजनीकर चारुमुखांबुरहं रजनीचर राजतमो मिहरम महनीयमहं रघुराममये. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे की सीतामातेचे प्रिय असलेले आणि अधर्माचा नाश करणारे श्रीराम यांचे गौरवगान या श्लोकात आहे. चला 8वा श्लोक पठन करूया. सुमुखौ सुहृदौ सुलभं सुखदं स्वनुजं सुखाय ममोघरशम् अपहाय रघुद्वहमन्यमहन् न कथंचन कंचन जातु भजे. या श्लोकाचा असा अर्थ आहे की भगवान श्रीराम हेच माझे सर्वस्व आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही, असा भक्तिभाव व्यक्त केला आहे. आता आपण 9वा श्लोक पठन करूया. विना व्यंकटेशं न नाथो न नाथस् सदा व्यंकटेशं स्मरामि हरे व्यंकटेशं प्रसीद प्रसीद प्रियं व्यंकटेशं प्रयच्छ. या श्लोकाचा अर्थ असा आहे की व्यंकटेशांशिवाय माझा दुसरा कोणीही नाथ नाही,
अशी पूर्ण शरणागती या श्लोकात व्यक्त होते. 10वा श्लोक पठन करूया. अहम दूरतस्ते पदांभोजयुग्म प्रमामे प्रणामेच्छया गच्छ सेवां करोमि. सकृत्सेवया नित्यसेवा फलं त्वं प्रयच्छ प्रयच्छ प्रभो व्यंकटेश. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवंतांच्या चरणी सेवा करण्याची आणि त्यांची अखंड कृपा प्राप्त करण्याची प्रार्थना या श्लोकात आहे. हे 10 श्लोक झाल्यानंतर एक श्लोक आहे. अज्ञामिना मया दोषान अशेषान विहितान हरे क्षमस्वत्वं क्षमस्वत्वौ शेषशैल शिखामणे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे भगवान, हे व्यंकटेशा, माझ्या जे काही दोष आहेत, जे काही माझ्याकडून चुका झाल्या आहेत, त्यासाठी या श्लोकामध्ये क्षमा मागितलेली आहे. या श्लोकांमधून आपल्याला हा संदेश घ्यायचा आहे की शरणागती, श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती हेच या श्लोकांचे मुख्य तत्व आहे. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने भगवंतांच्या चरणी जातो तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर अवश्य होते. चला, कमेंटमध्ये लिहा जय श्री व्यंकटेश. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्री व्यंकटेशाय नमः. धन्यवाद.